नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. संघ लोकसेवा आयोग म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्याकडून EPFO साठीच्या पर्सनल असिस्टंट या पदासाठीच्या जवळजवळ 335 जागा भरण्यासाठीचा जे ॲप्लिकेशन आहे, ऑनलाईन अर्ज जो आहे, जाहिरात सुरू करण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात डिटेलमध्ये माहिती या जाहिरातीबद्दल. तर इथे पाहू शकता, जे अधिकृत नोटिफिकेशन जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. रिक्रुटमेंट स्पेशल ॲडव्हर्टाइजमेंट नंबर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली आहे. यानुसार 325 वॅकेन्सीज फॉर द पोस्ट ऑफ पर्सनल असिस्टंट, म्हणजे पर्सनल असिस्टंट या पदासाठी 325 जागा या एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट या विभागामध्ये भरल्या जाणार आहेत. आणि याच्यामध्ये साठी जी विस्तारित माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. पर्सनल असिस्टंट हे जे आहे हे पद भरलं जाणार आहे 325 जागांसाठी. या विभागले दिलेल्या जागा पाहू शकता आरक्षणानुसार. ओपनसाठी 132 जागा आहेत, EWSसाठी 32, OBCसाठी 87, SCसाठी 48, STसाठी 24 आणि PWBDसाठी एकूण 12 अशा जागा भरल्या जाणार आहेत. UPSCसाठीच्या EPFO या सेक्शनमध्ये EPFO या विभागासाठी पर्सनल असिस्टंट या जागेसाठी, या पदासाठी. त्यानुसार ज्या PWBDसाठीची जे रिझर्वेशन आहे, कॅटेगरी सुटेबिलिटी पोस्टसाठीची ती डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्या पदासाठी कोणती कॅटेगरी अवेलेबल आहे त्याची डिटेलमध्ये माहिती चेक केली जाऊ शकते, जाहिरातीमध्ये आहे. या जाहिरातीची लिंक PDF डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक करू शकता. त्याचबरोबर इथे पाहू शकता पे स्केल जे आहे लेवल 7 पे स्केल आहे. मॅट्रिक्स 7व्या CPC-नुसार जे पे स्केल आहे ते दिलं जाणार आहे. त्यानंतर वयाची पात्रता पाहू शकता. जे वय जे आहे UR म्हणजे ओपन आणि EWSसाठी 30 वर्षापर्यंत आहे वयाची पात्रता. त्याच्यानंतर OBCसाठी 33 वर्षापर्यंत आहे. त्याच्यानंतर 35 वर्षापर्यंत SC आणि STसाठी पात्रता आहे. आणि PWBDसाठी सगळ्यात जास्त सूट 40 वर्षापर्यंत उमेदवाराची पात्रता आहे. त्यात वय जे आहे सगळ्यात कमी जे वय आहे ते 18 वर्षापर्यंत असू शकतं. अशा पद्धतीने वयाची पात्रता आहे. पुढे शैक्षणिक पात्रता पाहू शकता. एज्युकेशनल क्वालिफिकेशन याच्यामध्ये बॅचलर्स डिग्री फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजे पदवी परीक्षा पूर्ण असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर डिकेशन फॉर अ पिरियड ऑफ 10 मिनिट्स विथ स्पीड ऑफ 120 वर्ड्स पर मिनिट इन स्टेनोग्राफी, म्हणजे स्टेनोग्राफीमध्ये डिकेशन आहे 10 मिनिटाचं, याच्यामध्ये स्पीड असणं आवश्यक आहे 120 वर्ड प्रति मिनिटाचा. त्याच्यानंतर ट्रान्स्क्रिप्शन टाईम फॉर द डिकेशन टेकन ॲज पर, म्हणजे एमध्ये 50 मिनिट इंग्लिशसाठी ट्रान्स्क्रिप्शनसाठी आणि 65 मिनिट हिंदी ओनली ऑन कम्प्युटर, म्हणजे कम्प्युटरमध्ये घेतली जाईल ट्रान्स्क्रिप्शन टेस्ट. आणि त्यासाठीचा वेळ जो आहे 50 मिनटं इंग्लिशसाठी आणि 65 मिनटं हिंदीसाठी असणार आहे. ड्युटीज पाहू शकता याच्यामध्ये काम काय आहे. टेकिंग डिकेशन अँड टायपिंग फ्रॉम ऑफिसर कन्सर्न, हँडलिंग टेलिफोन कॉल्स, त्याचबरोबर ऑफ मेंबर्स अँड फील्ड ऑफिसर्स. त्याच्यानंतर हँडलिंग व्हिजिटर्स, मेंटेनिंग एंगेजमेंट्स, प्रिपेरिंग टावर प्रोग्राम्स अँड ट्रॅव्हल अरेंजमेंट्स, हँडलिंग पार्लमेंटरी, म्हणजे पर्सनल असिस्टंट PA पदासाठीची जी कामं असतात त्या पद्धतीची कामं याच्यामध्ये असणार आहेत. यांना पुढचे डिटेल जे आहेत त्यामध्ये पाहू शकता अदर डिटेल्समध्ये. द पोस्ट इज परमनंट, म्हणजे ग्रुप B नॉन गॅझेटेड परमनंट पदासाठीची ही भरती असणार आहे. त्यानंतर हेडक्वार्टर्स पाहू शकता. न्यू दिल्ली. द ऑफिसर्स रिक्रुटेड आर लायबल टू पोस्टेड एनिवर इन इंडिया, म्हणजे भरतीची जी जागा आहे, नोकरीचे ठिकाण हे भारतामध्ये कुठेही असणार आहे. त्याच्यानंतर पहिलं जे 2 वर्ष जे आहे तो प्रोबेशन पिरियड असणार आहे. त्याच्यामध्ये परफॉर्मन्स चांगलं असल्यास पुढची जे प्रोबेशननंतर जास्त चांगल्या पद्धतीने अनाऊन्समेंट परफॉर्मन्सनुसार पुढची जी पोस्टिंग आहे ती तुम्हाला दिली जाईल. याच्यामध्ये पाहू शकता एनी अदर कंडिशन्समध्ये कॅन्डिडेट्स आर रिक्रुटेड फॉर द पोस्ट विल बी कवर्ड बाय द न्यू पेन्शन स्कीम, म्हणजे याच्यामध्ये पात्र जे उमेदवार आहेत सिलेक्शन जॉईनिंगवाले उमेदवार त्यांच्यासाठी नवीन पेन्शन स्कीम 1/1/2004 लागू झालेली, त्यानुसार तुम्हाला जे आहे पे स्केल असणार आहे याच्यामध्ये. त्यानंतर इथे पाहू शकता इम्पॉर्टंट माहिती. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स जे आहेत ते डायरेक्ट रिक्रुटमेंट असणार आहे, सरळ सेवा बाय सिलेक्शन थ्रू द वेबसाईट, म्हणजे अधिकृत जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरून जे आहे 7 मार्च 2024 हे सुरू होत आहेत अर्ज. त्याच्यासाठीची क्लोजिंग डेट आहे 27 मार्च 2024, म्हणजे या भरतीसाठी
7 मार्च ते 27 मार्च 2024पर्यंत अर्ज केला जाऊ शकतो. अधिकृत वेबसाईट इथे पाहू शकता. या वेबसाईटवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचं नाव आहे, फुल नेम, डिटेल्स आहेत. न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे आणि त्याचबरोबर जे पूर्ण डिटेल्स आहेत महत्त्वाचे नवीन या पद्धतीने डिटेल्स टाकून तुम्हाला जे रजिस्ट्रेशन आहे ते पूर्ण करायचं आहे. त्यानंतर पुढचे जे डिटेल्स आहेत यासाठी लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून OTP टाकून पुढचे डिटेल्स आहेत त्यानुसार डॉक्युमेंट्स अपलोड, महत्त्वाची माहिती डिटेल्समध्ये एंटर करायची आहे. त्याच्यानंतर इथे पाहू शकता करेक्शन्स फॅसिलिटीसाठी 28 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर. त्याच्यानंतर इथे PWBDसाठीचे डिसॅबिलिटीसाठीचे बेंचमार्क डिसॅबिलिटीची माहिती देण्यात आलेली आहे, ती चेक केली जाऊ शकते EPFOकडून. त्याच्यानंतर टेस्ट जी आहे स्कीम अँड सिलेबस वेटेज रिक्रुटमेंट RT, त्याच्यामध्ये जी सिलेबस आहे एक्झामसाठीचा टेस्ट असणार आहे यासाठी 2 तासाचा वेळ असतो. त्याच्यानंतर सगळे क्वेश्चन्ससाठी इक्वल मार्क्स असतात, म्हणजे सेम मार्क्स असतात. टेस्ट विल बी ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स, म्हणजे OBC CBT टाईप क्वेश्चन्स असणार आहेत, प्रश्न MCQ पद्धतीचे. त्याच्यानंतर मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर इज इंग्लिश आणि हिंदी, म्हणजे इंग्लिश आणि हिंदीमध्ये हा क्वेश्चन पेपरचं मीडियम असणार आहे, माध्यम असणार आहे. सिलेबस पाहू शकता. याच्यामध्ये सिलेबस फॉर द टेस्ट ब्रॉडली कम्प्रोमाइज फॉलोइंग टॉपिक्स, याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेजचे टेस्ट असणार आहे सिलेबसमध्ये. जनरल अवेअरनेसवरचे क्वेश्चन म्हणजे करंट अफेअर्स त्याच्यामध्ये आले, चालू घडामोडी आहेत. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडवर क्वेश्चन असणार आहेत आणि रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूडवर प्रश्न असणार आहेत. वेटेज पाहू शकता 300 मार्क्स आहेत. 100% वेटेज जो आहे विल बी ॲक्युरेट फॉर द रिक्रुटमेंट टेस्ट. त्याच्यानंतर बेस्ड ऑन द मार्क्स scored for the recruitment test, candidate will be shortlisted category wise appear to the skill test. म्हणजे याच्यामध्ये जी शॉर्टलिस्टेड कॅटेगरी वाईज कॅन्डिडेट्सचे सिलेक्ट केले जातील एक्झामनंतर त्यांना स्किल टेस्टसाठी बोलवण्यात येईल. आणि स्किल टेस्ट जी आहे ती मॅन्डेटरी असणार आहे, पण क्वालिफाईंगसाठी असणार आहे. याचे मार्क्स पुढे ग्राह्य धरले जाणार नाही आहेत. त्याच्यानंतर फायनल सिलेक्शनसाठी जी मेरिट लिस्ट तयार केली जाईल त्याची जी आहे ती एक्झामच्या बेसवर असणार आहे, पण जे स्किल टेस्ट आहे ती पास होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर इथे पाहू शकता जे सेंटर आहेत स्किल एक्झामसाठीचे ते देण्यात आलेली आहेत. कोणत्या सेंटरला तुमची एक्झाम असू शकते याबद्दलची माहितीसुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स याबद्दलची माहिती आहे. तर अशा पद्धतीने 325 जागांसाठीची जी EPFO पर्सनल असिस्टंट या पदासाठीची भरती आहे यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अधिकृत माहिती अधिकृत वेबसाईटवर आहे. तुम्ही लिंक जी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आलेली आहे यावर चेक करू शकता. त्याचबरोबर PDF ची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. डिटेलमध्ये माहिती चेक केली जाऊ शकते. अशा पद्धतीने या 325 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.